जळगावात कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। वेतन रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले। 1.5 महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगार नाही। या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। महापालिका आरोग्य विभागाचा प्रश्न हा कायम ऐरणीवर असतो आणि कायम सातत्याने आरोग्य कर्मचारी असतील, त्यानंतर स्वच्छता कर्मचारी असतील, तर घंटागाडीवरची असलेले कर्मचारी असतील, यांचा पगारासंदर्भातला प्रश्न हा वर्षानुवर्ष कायम आहे। आजही पगार झालेला नाहीये। यांना पगाराची विनवणी केली आम्ही। पगार हे म्हणता आता 2-3 दिवसांनी होईल। 15 तारीख आली आजपर्यंत। यांना 10 तारखेची यांनी आम्हाला लेखी स्वरूपात नोटीस दिलेली होती, 10 तारखेच्या आत आम्ही पगार करू असं। आणि आजपर्यंत पगार झाले 10 तारीख उलटून 5 दिवस झालेले। नेमकी काय मागणी तुमची? जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत आम्ही गाड्या बंद आंदोलन करत आहे। पगारच झाला पाहिजे, दुसरं काहीच नाही। टायमावर पगार पाहिजे। 15 तारीख कोणत्या हिशोबाने देत आहे? 15 तारीख कसं काय होते? आमच्या 1 तारीख सांगेल होती त्यांना। लवकरच पगार होईल त्यांचा आणि पुढच्या महिन्यापासून दखल घेतली जाईल की वेळेत पगार केला जाईल असं। आता आम्ही वारंवार पालिकेकडे मागणी केलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांचे काही टेक्निकल इश्यूज आहेत, त्यामुळे पेमेंट आपलं झालेलं नाही अजून तरी। आता आजपर्यंत आपण जे गेले 3 महिने झाले कंपनीच्या वतीने पेमेंट केलं जातं। तर आता महापालिका याच्यावरती काय कारवाई करतं आणि या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।